दिनांक 22 फेब्रुवारी 2026ला गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या परसवाडी कोरेगाव येथे संविधान सदस्य असलेले ठाकूर रामप्रसाद पोटावी यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालाजी गेडाम, उद्घाटक रामचंद्र टेकाम, ध्वजारोहक कवडूजी पेंद्राम, कोकिलाताई पेंद्राम, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदीप वरखडे, गणेश हलामी, नंदकिशोर नैताम, विश्वेश्वरराव दर्रो, प्रमुख पाहुणे राजीराम कोवे, नामदेवराव कुमरे, विजय कन्नाके आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन विनोद हलामी, प्रास्ताविक अनिल उसेंडी यांनी केले। बस्तर कांकेरचे ठाकूर रामप्रसाद पोटाई हे संविधान सभेचे सदस्य होते। 1946ला भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली। पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू झाले। ठाकूर रामप्रसाद पोटाई यांचा जन्म सन 1920 कांकेरजवळ कन्नरपुरी येथे घमसान सिंह पोटाई व दुलारीबाई पोटाई यांच्या पोटी झाला। पोटाई कुटुंब मालगुजार होते। रामप्रसाद पोटाई त्या काळात उच्च शिक्षित म्हणून ओळखल्या जात होते। त्यांचं शिक्षण BA रॉबर्टसन कॉलेज जबलपूर आणि LLB हिस्लॉप कॉलेज नागपूर येथे झाला। ठाकूर रामप्रसाद पोटावी हे शांत स्वभाव आणि तीव्र बुद्धिमत्तेचे होते। त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन पंडित जवाहरलाल नेहरूने त्यांना भारतीय संविधान सभेचे सदस्य बनविले। भारतीय संविधान सभेमध्ये अनुसूचित जमातीचे एकूण 33 सदस्य होते, त्यात ठाकूर रामप्रसाद पोटाई हे एक होते। ठाकूर रामप्रसाद पोटावी यांनी संविधानामध्ये अनुसूचित जमातीसाठी मोठे योगदान दिले, ज्याच्यामुळे 5वी अनुसूची आणि अन्य अधिकार अनुसूचित जमातीसाठी मिळाले। आपल्या लोकांना पुन्हा तुकडे तुकडे करून टाकले। हे लोक आपल्या लोकांना माहित नाही मित्रांनो, हे माहित असणे अति आवश्यक आहे। म्हणून या मध्य भारताला CP आणि बिहारला, आता महाराष्ट्रामध्ये घेतले, आता आंध्र प्रदेश, आता उत्तर प्रदेश मध्ये आणि याला सत्यानाश करून टाकले। त्यांनी गोडवाडाचे पुकार दिले, पण त्यांना मात्र त्या ठिकाणी बोलायला दिले नाही। संसदेमध्ये बोलायला दिले नाही। त्याच्यानंतर हे जो मरावी होते श्यामशाह महाराज, त्यांनी 2 वेळा इस्तीफा दिला, म्हणजे राजीनामा देऊन दिले। 2 वेळा इस्तीफा दिलेला आहे, 3 वेळा। त्यावेळेस भाषा रचना म्हणजे गोंडी बोलणारा गोंडी पाहिजे, मराठी बोलणारा मराठी, तेलंगणा बोलणारा तेलंगणा, गुजराती बोलणारा गुजरात, तमिळ बोलणारा तमिळनाडू दिले त्यावेळेस। पण या ठिकाणी 256 विरासत होते आमचे, भारतातला पूर्ण अर्धा भाग आमच्या विरासतामध्ये होते। कधी पण नाही का आमच्या गोंडवाडात दिले नाही। या ठिकाणी आपले लोक कमजोर पडले, कारण आपले लोक सुशिक्षित नव्हते। आणि त्याच काळामध्ये हे जो आहे रामप्रसाद पोटावी या ठिकाणी शिकले होते, पण बिचारे त्यांना वाचायला लिहायला दुसऱ्याचे वाचन केले, दुसऱ्याचे ऐकले आणि त्याप्रमाणे वागले। त्या ठिकाणी त्यावेळेस जर रामप्रसाद पोटावींना उठवले असते की हमको यहाँ पे गोंडवाडा राज्य होना असं जर मागणी केली असती, तर मला वाटते त्या काळापासून गोंडवाडा राज्य मिळालं असता। आणि मी वडसाला हा पुस्तक पाहिला होता, त्याच्यातल्या काही गोष्टी मी वाचल्या आणि तो पुस्तक खऱ्या अर्थाने गणेशजी उईके घुमक त्यांच्याजवळ तो पुस्तक होता आणि त्यांनी तो पुस्तक जपून ठेवलेला असो। तर या ठिकाणी कार्यक्रम फार मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावचे आज 22 फरवरी 2026ला गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी जो तालुका आहे त्या ठिकाणी परसवाडी छोटंसं गाव आहे, परसवाडी टोला, त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये जे सदस्य होते आदिवासी समाजातील रामप्रसाद पोटावी
त्यांचा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. आमच्यासोबत गणेश हलामी सर आहेत, एक समाज प्रबोधन म्हणून. त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. जय शिवा हलामी सर. जय सेवा. तर मला सांगा की या छोट्याशा गावामध्ये रामप्रसाद पोटावी यांचं पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल आपण? तर परसवाडी या ठिकाणी रामप्रसाद पोटावी हे त्यांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. याच्या अगोदर याच गावी परसवाडीला 7 फेब्रुवारी 2016ला या ठिकाणी त्यांच्या भूमिपूजन झालेलं होतं. हो. आणि या ठिकाणी 10 वर्षांनी या महामानवाच्या म्हणजेच रामप्रसाद पोटावी संविधान पुरुष यांच्या या ठिकाणी आज या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी पार पडत आहे. या ठिकाणी बहुतेक लोक या ठिकाणी त्यांच्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आणि रामप्रसाद पोटावी यांच्या इतिहासामध्ये कुठे नाव नव्हता, त्यांच्या इतिहास आणि त्यांच्या पुस्तकसुद्धा या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. त्यांचे नातू नितीनजी पोटावी हे त्यांचे लेखक आहेत. या पुस्तक वाचून आम्ही यांच्याविषयी पूर्ण माहिती घेतलेली आहे. हे त्या भारताच्या संविधान लेखनामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत ते संविधान लिहिण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. असे हे रामप्रसाद पोटावी यांना मी आजच्या दिवशी मनपूर्वक जय सेवा करतो. आपल्यासोबत विश्वेश्वर दरोजी आहेत. तुम्ही आपण काय सांगू शकाल याविषयी? या ठिकाणी जो आरमोरी तालुक्यातील परसवाडी टोला हा गाव आहे. हा छोटासा गाव असताना ज्या महापुरुषांचा इतिहास जो दडलेला होता तो खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रात म्हणायला काही हरकत नाही. खऱ्या अर्थानं आज जे आपल्यासाठी एवढे मोठे महान कार्य केले, परंतु त्यांचा कुठंच नाव हा रामप्रसाद पोटावीचा दिसत नसल्यामुळे खऱ्या अर्थानं या परसवाडी टोल्यानं एक इतिहासाची बाब रचली. म्हणजे कौतुकास्पद आहे का खऱ्या अर्थानं आपल्यासाठी जो महान कार्य केलं त्याचा इतिहास दडलेला होता हा अख्ख्या राज्यामध्ये दाखवून देण्याचं काम या परसवाडी टोल्याने केलं आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या जयंतीचा उत्साह या ठिकाणी आज पूर्ण पुतळ्याचं अनावरण झालं. त्यानिमित्तानं बरेच पाहुणे मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून आले आणि सुंदरसा कार्यक्रम होतो आहे. या ठिकाणी समोरच्या दृष्टिकोनातून त्या आपल्या जे तरुण वर्ग आहेत, भविष्याचं जे नागरिक आहेत, त्यांना जे त्यांच्या इतिहासाबद्दल त्यांची माहिती व्हावा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा महापुरुषांचा या ठिकाणी पुतळा उभारलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद.